विरुद्धो भुवि न सन्ति सहस्रशोण्या यासां दलने न परोपकृति भजन्ति एकेव वल्लिषु विराजति नागवल्ली या नागरी वदन चंद्रमलंकरोती. बुधभूषण मधील पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशामधील नागवल्ली म्हणजेच नागवेलीवर जो शंभूराजांनी श्लोक लिहिलेला आहे तो श्लोक आपण आपल्या समोर आता वाचला. काय लिहितात या नागवेलीच्या पानाबद्दल महाराज? की विरोधो भुवि न सन्ति सहस्रशोण्या या सांदलनेन परोपकृती भजंती. अहो, या भूमीवर सहस्राणी अशा वनस्पती आहेत, सहस्राणी अशा म्हणजे हजाराने असे लोक आहेत जे काय करतात? परोपकार करतात. न परोपकृती भजंती. ह्या भूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक परोपकार करतात, पण म्हणजे लोकांवर उपकार करतात, लोकांना मदत करतात, लोकांचं हित करतात, जसं नागवेली करते. नागवेलीप्रमाणे अशा हजारो वनस्पती आहेत की ज्या लोकांचं हित करतात. पण एकेव वल्लिषु विराजती नागवल्ली. पण एकच वनस्पती अशी आहे ती सगळ्यात विराजमान झालेली आहे, तिचं फारच कौतुक होतं. सगळे लोक तिला फार आपुलकीनं जवळ घेतात, कायम जवळ वागवतात. कोण? ही नागवल्ली. का बरं? बरं कसं करतात? या नागरी वदन चंद्रमलंकरोती. म्हणजे हे नागवेलीचं पान आहे, हे नागवेलीचं पान खाण्यासाठी वापरतात आणि मग लोकांचं तोंड काय करतं? ते पान रंगवून टाकतं, रंगीत करतं, अलंकृत करतं. ज्या पद्धतीने शरीरावर अलंकार आपण वापरतो त्याच पद्धतीनं त्या काळामध्ये पान खाऊन तोंड रंगवणं हा सुद्धा एक प्रकारचा अलंकारच. मग ह्या एकट्या नागवेलीलाच हे स्थान का मिळालेलं आहे? हजारोने शेकड्यांनी लोक परोपकार करतात किंवा अनेक वनस्पती परोपकार करतात, नागवेलीमध्येच काय आहे? ते नागवेलीचं हे जे वैभव आहे, हे वैभव कशामध्ये आहे? तुम्हाला वरकरणी ही नागवेली आपलं मुख चंद्रमंकल करंकरोती असं करत असेल, म्हणजे आपल्या मुखचंद्राला शोभा देत असेल, पण ते देण्यासाठी तिला काय करावं लागतं? स्वतःला संपवून घ्यावं लागतं. एकदा तोंडात नागवेलीचं पान गेल्यानंतर नागवेली राहते का हो? नाही राहत. नागवेली संपून जाते. म्हणजे जेव्हा तुम्हाला काही असा मोठेपणा हवा असेल, कौतुक हवं असेल, तर आपण स्वतःला त्यामध्ये काय करावं लागतं? संपवावं लागतं. सुप्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचा एक शेर आहे. त्या शेरच्या 2 ओळी अशा आहेत, त्यामध्ये ते लिहितात की बड़े लोगों से मिलने में थोड़ा फासला रखना. बड़े लोगों से मिलने में जरा फासला रखना. दरिया समंदर से मिलता है तो दरिया दरिया नहीं रहता. म्हणजे मोठ्या लोकांना जेव्हा आपण भेटतो ना तेव्हा काही अंतर आपण ठेवलं पाहिजे. कारण दर्या जेव्हा समुद्राला मिळतो, एक नदी जेव्हा समुद्राला मिळते, नदीचं अस्तित्व संपून जातं. पान तोंडात गेलं, पाण्याचं अस्तित्व संपलं. अलंकृत झालं, लोकांचे तोंड रंगले, लोक खुश झाले, पानाचं कौतुक झालं. पान वा वा, पान छान होतं, पान छान होतं, हे पान सुंदर होतं, वा वा वा, भारी झालं. पण ते होण्यासाठी त्याला स्वतःला संपवावं लागलं. आता हा निर्णय आपण करायचा आहे की आपण काय करायचं आहे. आपल्याला जर संपूर्ण समस्त समाजाची शोभा व्हायचं असेल, नागवेलीसारखं कौतुक करून घ्यायचं असेल, तर आपण स्वतःला त्या पात्रतेचं बनवलेलं पाहिजे. आणि पुन्हा केवळ पात्रतेचं बनवूनच नव्हे, तर पुन्हा स्वतःचं आयुष्य त्याच्यामध्ये संपवण्याची तयारी सुद्धा आपण ठेवली पाहिजे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतःला संपवणार नाही तोपर्यंत तुमचं कौतुक होणार नाही. संपवणं म्हणजे सर्व संपवणं असं नाही, तर आपल्याला त्या पात्रतेचं बनण्यासाठी अगोदर आपण कष्ट करावे लागतील, स्वतःला झगडावं लागेल. आणि एवढं सगळं झगडून मग जेव्हा ती उंची प्राप्त करेल तेव्हा आपला अंत होणार आहे. आणि जेव्हा आपला अंत होईल तेव्हा आपण काय करू? नागवेलीच्या पानासारखे शोभून दिसू. शंभूराजांच्या या श्लोकासोबत या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या श्लोकामध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.